काय बनवलं नाही काय माहिती, कसली काही झाले. ओ शपथ. चला थोडस रिव्हील झालंय, मी बघितलंय, पुऱ्या मला दिसल्यात. एक मस्त झालंय. आता दुसरं रस्ता तर क्रॉस करत होतो आणि भाऊ आपल्याला भेटलाय. माणगावचा आहेस ना? चांगलं वाटलं. समोरून माणूस जर आपल्याला आवाज देत असेल ना, एकदम भारी वाटतंय. चला बिल करूया आपण. आणि नमस्कार मंडळींनो, मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जयेश साळवे ब्लॉग्स. आज सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा केली आणि आज ॲनिव्हर्सरीचा दिवस आहे. सो गणपती बाप्पा मोरया, असंच ब्लेस राहू दे, असंच तुझा आशीर्वाद राहू दे आमच्यावरती. उतू नाही आहे, उतू काहीतरी सरप्राईज बनवते माझ्यासाठी. मला पण माहिती नाही काय बनवते. जस्ट उठलो आणि बघतोय उतो गायब आहे. मी आज लेट उठलो होतो. सो बघूया आजचा दिवस कसं जातं आहे. भांडणं होत आहेत की नाही, का आपलं चांगलं जातं आहे आज. तरी बघू, दाखवतो तुम्हाला काहीतरी. ओके, आज ॲनिव्हर्सरी स्पेशल. आज भजी बनले. आज ॲनिव्हर्सरी स्पेशल काहीतरी उतो मॅडम बनवले ना स्पेशल. इकडे कुकर लागले आणि इकडे भजी आहे. इकडे काहीतरी वेगळंच दिसतंय. पुऱ्या दिसत. मी ओपन नाही करत आहे. काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज बनतंय. चला मित्रांनो, आपलं सरप्राईज रेडी आहे. तो काहीतरी घेऊन आलंय. काय आणलंय मला नाही माहिती सध्या. काय आणलंय बघूया. काय 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 आहे काय. बघू दे एकदम झाकून आणलंय. काय दाखव, काय बघू दे. ओपन मी करू की काय. बघू दे काय बनवलं नाही काय माहिती, कसली काही झाले. ओ शपथ. ओ हॅपी ॲनिव्हर्सरी नवरोबा. केव्हा ते मांडलं पाहिजे तुला. होतो काय केचप आहे की काय. काही असो, माझ्या रक्ताने लिहिलेलं आहे. मस्त लिहिलेस. बट ते पडलं कसं काय एकदम. ओके ओके, कळत नाही. ठीक आहे. ऐका, लोक मी असं बघितलंय, ते लोक ते क्रीमने लिहितात, बट आमचं केचपने आहे. बट एकदम भारी, अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. समजलं. आता झाली गोष्ट आली केकची. केकचं अजून आम्ही बघितलंय, कारण एगलेस केक शोधतोय आम्ही लोक. ठीक आहे, बघू. चला, माझ्यासाठी खूप भारी होतं. माझ्यासाठी एवढंच इनफ आहे. एक झालंय, चांगलं काम लिहिलंयस होतं. आता नेक्स्ट काय आणलंय, जेवण आहे की काय. काय खरं नाही बाळा. आज उतून खाली बसायचं तर वरतीच पाहिजे. बघू दे काय काय तू बनवलेस. जस्ट सरप्राईज रिव्हील झालं. बघूया काय बनवलंय. चला थोडस रिव्हील झालंय, मी बघितलंय, पुऱ्या मला दिसल्यात. एक मस्त झालंय. आता दुसरं पुऱ्या काही चिकन बिकन माझ्या मागून आणून ठेवला होतास की काय. पुऱ्या दिसतात. मग कोंबडी वडे बनवलेस की काय. नाही पुऱ्या. ओ शपथ, हे काय आहे. ड्रायफ्रुट्स वाला दिसतंय काहीतरी. खजूर टाकलायस याच्यात. ओके चला ठीक आहे. तोंडाला पाणी येतंय. छोले पुऱ्या आणि कांदा भजी. अय शपथ, दुपारचं जेवण ते एकदम क्लास आहे. चल संध्याकाळी बघू. ॲनिव्हर्सरीला सुरुवात तर आजपासून झाले. आणि सकाळी म्हणजे दुपारी मी झोपून उठल्या उठून मला खास स्पेशल लिहिलेली एक प्लेट दिले
आणि जेवण पण आणलंय. जेवण छोले प्लस पुऱ्या. बघूया, ट्राय करूया उतूने जे पण काही बनवलंय ते. याला हे भरपूर क्लास आहे रे. काय आहे पूर्ण ड्रायफ्रूट दिसत आहेत. काय हे एकदा स्टॉक मध्ये बनवून ठेव, म्हणजे रोज खाईन मी असं घेऊन ये. ओके चला नेक्स्ट. ॲनिव्हर्सरी, कारण आम्ही लास्ट टाइम आम्ही सोबत नव्हतो ॲनिव्हर्सरीला. ह्या वर्षी आम्ही सोबत आहोत, सो स्पेशल आहे. ओके छोले पुरे. छोले कसे बनवलेत काय खरं नाही. येऊ द्या क्लास. नेक्स्ट भजी. क्लास 100 आउट ऑफ 100. आता तुला काय पाहिजे मग सगळं भेटेल. असं मंडळींनो, जेवण क्लास बनवलंय उतूने. ॲनिव्हर्सरीला स्पेशल म्हणजे असं जेवण दिलंय. अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी, कारण हे बघा परत दाखवतो तुम्हाला. मस्त बनवलंय. आणि हे काय आयटम बनवलंय ना, मेन्यू एकदम मजबूत बनवले. तिची रेसिपी तिने बनवली आहे की नाही मला पण नाही माहिती. जर बनवली असेल तर मी स्पेशल अपलोड करेन ती. असं काही जेवण आहे मस्तपैकी. तुटून पडले बाबा. एक नंबर झाला आहे. काय आंबट थोडासा काय लिंबू बिंबू टाईप टाकलंयस काय? लिंबू पिळलंयस. क्लास. चला असं काय जेवण जेवतोय आम्ही. आणि आमच्या व्हिडिओज तुम्ही मस्त चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि असंच मिळू दे. काय बोलते? आणि अशीच आमची ॲनिव्हर्सरी आजची स्पेशल. लवकर 4000 होते. हो सबस्क्रायबर ॲनिव्हर्सरी गिफ्ट. हो. आणि आम्ही असंच आज ॲनिव्हर्सरीला काहीतरी थोडंसं असं काहीतरी सेलिब्रेशन करू. आणि असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आमची सगळ्या गोष्टी. जेवायला या सगळ्यांनी. ही केळी आणली होती, मस्त लागतात, गोड आहेत खूप. घरी पण भरपूर होतात ना. घरी कचऱ्यासारखी केळी आहे ती. आता उतू आली तेव्हा घेऊन आली होती. कमीत कमी 8 होते ना. 8 पीस घेऊन आली होती. जेवणावरती आंबा घेतला होता बट काय खाल्लाच नाही. आता वाजलेत 4 वाजलेत. भूक लागली होती. चला आंबे खाऊया बोललो. एवढी केळी, एक आंबा आणि काल फ्रूट्स आणलेत मी. एक केळी, सो एक ॲपल. असे थोडंसं हेल्दी फूड खायचा विचार करतोय. डायटिंग चालू आहे. मंडळी नमस्कार. तसं चाललंय आम्ही लोक ॲनिव्हर्सरी. हे काय हे गरीब आहे. जे काय उधळण झाले ते इकडे झाले. मंडळींनो आज ॲनिव्हर्सरी आणि बोललो काहीतरी जेवण तर झालंच पाहिजे बाहेर हॉटेलला. सो आम्ही चाललो आहे जेवायला संध्याकाळी. मस्तपैकी जेवू. दुपारी उतूच्या हातचं जेवलो आहे आणि बोललो संध्याकाळी चला संध्याकाळी एका शेफच्या हातचं जेवूया आपण. बायकोला थोडासा आराम. सो संध्याकाळी बोललो चला आपण हॉटेलला जाऊन जेवूया. माझं आजचं ॲनिव्हर्सरीचं लूक तुम्ही बघा. गरीब जे भेटतील ते उचलायचं, घालायचं आणि जायचं. मग ते एकदा भेटेल ते म्हणजे ते भले मग 2 वेळा घातलेलं असेल तरी घालून टाकायचं. चला कसंही असो. बट जी काही उधळण झाले ते इकडे झाले. ॲनिव्हर्सरी लूक. ओ तू मॅडम. आणि इकडे कोणाला तरी न्यायला गाडी आले ऑलरेडी. आम्हाला काय, आम्हाला टाईम आहे अजून जायला. ते कोणाला तरी घ्यायला आले. आपण उतू मॅडमना विचारूया. उतू मॅडम तुम्ही काय असं मनात घेऊन आला जाताय आपण की आज काय खायचं आहे असं ठरवलंय की तिथे जाऊनच?
तिथे जाऊनच. तर तुमचं हे ड्रेसिंग तुम्ही जे केले ते कोणत्या डिझायनर कडून म्हणजे असं हे केलंय की कोणाला तुम्ही फॉलो करतात त्यांच्या थ्रू केलंय की जस्ट आपलंच बस. मुंबई भाऊ तुम्ही? आम्ही अंधेरीचे. तुम्ही कुठले? कुर्ला. चला नाव काय? जय साळवी ब्लॉग्स. चला आपल्याला कोणतरी आपल्या मुंबईचं मिळालं, सो त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगितलं आणि आम्ही चाललो परत हॉटेल. चांगलं वाटलं कोणीतरी आणि त्याने समोरून डायरेक्ट विचारलं महाराष्ट्रातला कुठला भावा तू. चला आपली मराठी माणसं कुठेतरी आहेत. चांगलं वाटलं. मी काय बोललो तुझं माहिती आहे काय? तुम्ही जे ड्रेस परिधान केलंय त्याच्यावर ते मी डिस्कस करत होतो तुझ्याशी आणि त्याने ऐकलं आपण मराठी बोलतोय, सो चांगलं वाटलं. आणि आता आम्ही जातोय इकडे. तर ॲनिव्हर्सरी आहे बोललो आपली गाडी काढावी. फोर व्हीलर अशी गाडी, माझे 2 पाय उतूचे 2 पाय झाले 4 पाय. 4 पायाची गाडी घेऊन चाललो आम्ही हॉटेलला आणि हॉटेल खूप जवळच आहे म्हणून बोललो 4 व्हीलर काढावी आणि जावं. थोडंसं वाटली पाहिजे ना ॲनिव्हर्सरीला, म्हणून 4 पायाची गाडी घेऊन चाललोय. नव्हतो कोणी आपली व्हिडिओ बघत असेल तर ह्या तुर्किश रेस्टॉरंटमध्ये एकदा तुम्ही चिकन शॉर्मा खाऊन बघा, खूप भारी आहे. रस्ता क्रॉस करत होतो आणि भाऊ आपल्याला भेटलाय. माणगावचा आहेस ना? चांगलं वाटलं. समोरून माणूस जर आपल्याला आवाज देत असेल ना एकदम भारी वाटतंय. म्हणजे बघा आपल्या व्हिडिओमुळे तो समोरून मला आवाज देतोय आणि चांगलं वाटलं की कोणीतरी आपल्याला समोरून आवाज देतो. काय भावा कसा आहेस, आज इकडे कुठे चाललास, व्हिडिओ नाही बनवत आहेस असं बोललाय तो. त्याला कोण आहे भाई? नंतर बोलला माणगावच आहे म्हणून आणि चांगलं वाटलं. 6.86 तो बोललो काहीतरी हवं आहे ना, असेच तर सेलिब्रेट नाही होणार म्हणून घ्यायला आलो नव्हतो. अरे घेऊन काय नाही, सो बोललो आज काहीतरी घेऊया आपण. ॲनिव्हर्सरी गिफ्ट तर द्यायलीच पाहिजे ना. चला बिल करूया आपण. आणि चला मित्रांनो, ॲनिव्हर्सरी होती, गिफ्ट आपण दिला तो तुला. आता बोललो चला आता जेवूया आपण. कसं सांगतो तुम्हाला, गिफ्टला तुम्ही इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करून घेतलात संपलं विषय. मग तुम्ही काही घेत नाही कधी आयुष्यात. तो तसंच झालं आज. पैसा माझा गेला हो बटू, तुला टेन्शन आलं इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करून तिला. ठीक आहे चला, ॲज अ गिफ्ट होतं ते. मोठेगिरी म्हणून नाही, बट आज ॲनिव्हर्सरी आहे सो गिफ्ट देणं बनतो आणि ती डिझर्व करते गिफ्ट. सो जाऊया. काय बोलते, करते की नाही? तिने घेतला आणि इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करून टाकलं. ती लगेच बोलली अरे मेकिंग किती, हे किती. तसं गोल्ड पण आहे त्यात लोकांचं, म्हणजे त्या लोकांचं आहे ते ब्रँड. ओके ठीक आहे, ब्रँड म्हणून नाही, गोल्डची क्वालिटी प्युअर म्हणजे त्या लोकांची भारी आहे. डिझाईन. अरे हो, मॅचिंग बॅग झाले पूर्ण. आणि तिला हे माहिती नव्हतं. आम्ही काल जस्ट मी असंच म्हणून घेऊन आलो होतो तिला, म्हणून म्हणजे बघायला बरोबर रिंग बसते की नाही. आणि तिला जस्ट असंच आम्ही व्हिडिओच्या नाद म्हणून मी तिला सांगितलं की चला आपण व्हिडिओ बनवलो, दाखवू आपल्या व्ह्युअर्सना व्हिडिओ ही की गोल्ड इकडचं कसं आहे. म्हणून मी तिला घेऊन आलो होतो काल, मुद्दा म्हणा घेऊन आलो होतो की बरोबर तिला कोणती आवडते रिंग ती बघूया. आणि आज त्याच रोडने तिथूनच जेवायला आलो आणि तीच रिंग घेतली. तर ही एक स्ट्रॅटेजी होती आपली. ओके थँक्यू. जसं आम्ही लास्ट टाइम आई आली होती तेव्हा इथे जेवलो होतो कैलाश प्रभातला, तसंच आज इथेच चालू आहे जेवायला आम्ही कैलाश प्रभातला. जाऊया, जेवूया आणि ओतोची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. जेवायला मेन्यू कार्ड आलेला आहे. मेन्यू कार्डमध्ये काय मागवायचा विचार करतायत. चला जे पाहिजे ते मागवा. प्रभातला आलो आहे.
आलो की जेवायचं काय ते खूप मोठा प्रश्न पडतो, कारण मला हे व्हेजमध्ये काय कळत नाही खायचं. बस एकच ते पनीरमध्ये कळतं, बस पनीर पनीर पनीर. दुसरं काय खायला जमत नाही मला, आणि मला माहिती पण नाही पडत. नॉनव्हेज असेल तर खूप साऱ्या व्हरायटीज असतात, बट हिच्यामुळे मला माझे वांदे झालेत, बाकी काय नाही. व्हेज कढाई पनीर घेऊया. ओके, एक व्हेज कढाई पनीर आणि नान. ओके जन. तुला मशरूम हवे? नाही, व्हेज कढाई पनीर. खतम. चल तू काय ऑर्डर केलंस? हे केलं पनीर टिक्का लबाबदार आणि नान नान आणि एक बिर्याणी आणि एक मोहितो आहे ना. ओके. दिलेला संपला आमचा आणि ड्रिंक आले, मोहितो आले, लेमन आहे. वर आलाय कोणता? पानाचा. हा, पानाचा फ्लेवर आहे, पान फ्लेवर आहे. पानच आहेत. हां कळलं. लेमनचं आहे, पान आणि लेमन, आणि दुसरं काहीतरी मोहितो म्हणून तो बोलला. तो आपण रेड कलरचा चॉकलेट खायचा ना, तो वाला ना. तुला सगळं त्याच्या ड्रेसिंगचं मॅचिंगच आलंय. ते हे मोहितो आलंय ते पण ड्रेसिंगला मॅचिंगच आहे, ग्रीन ग्रीन. चला, एवढं काही जेवायला आहे आज. आणि बोललो काहीतरी थोडं स्वीट असायला हवंय, सो रबडी. आणि ही त्यांच्याकडून आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. चला मित्रांनो, फुल हो उतूच्या मैत्रिणींनो फुल पॅक झालो आहे, मजबूत जेवलो आहे, झालाय नाही जाऊ आहे, पॅक करून पण घेतलंय. संपला नाही. एवढं जेवलो आम्ही आज. भारी जेवण होतं, मस्त जेवलो. आणि आम्हाला आज म्हणजे तिथे आपले मराठी माणसं कामं करतात, एक दादा तिथे काम करतो आणि भारी आहे तो, तळ्याचा आहे, इंदापूर तळा. सो ओळखतो ना, चांगली ओळख झाले. सो त्याच्याकडून आम्हाला रबडी आज त्यांनी दिली आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून. चला, आजची ॲनिव्हर्सरी इथेच संपवतो. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बोललो, परत मला कॅमेरा ऑन करावाच लागला, कारण याच्यामुळे मला तो व्हेज खावा लागतंय ना. एवढ्या काय राव, ॲनिव्हर्सरी आहे, ॲनिव्हर्सरीला चांगले मटन बिटन खातात लोक मस्तपैकी, तर हे मला व्हेज खायला लागतंय, बाकी काय नाही. ह्याच्यामुळं सगळं. चला काय करणार, जे होणार असतं तेच होत असतं. असं मग आता ॲक्सेप्ट करतो आणि खातो ते व्हेज, बाकी काय ऑप्शन नाही आहे. एक वेळ असा येतं, असं म्हणजे मनात विचार येतो की असं हातपाय धरावे, असं नाक दाबून भरावा पूर्ण चिकन मटन आतमध्ये.